नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. तुमचा सगळ्यांचा नमस्कार, आनंद मला पोहोचला. पण गेल्या 8 दिवसामध्ये मार्केट जे पडत होतं त्यावेळेला मी नव्हते याचं मात्र वाईट वाटलं. की बाबा काहीतरी सांगता येतं, फक्त ब्लॉग दिला जात होता. ज्यांना वाचायला आवडत नाही त्यांची जरा अडचण झाली असेल. पण अजूनही एक गोष्ट लक्षात घ्या की एखादी चांगली बातमी आली आहे, चांगल्या बातमीचा परिणाम 15 रुपये व्हायला हवा आहे. आपण जेव्हा अभ्यास करतो, आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतो तर तो 15 रुपयाच्या ऐवजी 7 रुपये होतो. पण एखादी वाईट बातमी आहे, त्या वाईट बातमीचा परिणाम आपल्याला वाटतंय की 15 रुपये होईल, म्हणजे शेअर 15 रुपये पडेल, तर तो 15 रुपयाच्या जागी 30 रुपये पडतोय. याचा अर्थ मार्केटमध्ये निराशा खूप आहे. लोक खूप घाबरत आहेत. आज महिंद्रा अँड महिंद्राचं काय झालं? एवढं चांगलं बुकिंग त्यांना मिळालं असून देखील शेअर पडला. का पडला? तर एक तर महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर महाग तर झालाच होता. त्याबरोबरीने एलॉन मस्कला भारतात जर परवानगी मिळाली तर त्या गाड्या येतील. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये तुफान कॉम्पिटिशन सुरू झाली. त्यामुळे महिंद्रा अँड महिंद्राचं मार्जिन किती राहील या सगळ्या शंकांमुळे महिंद्रा अँड महिंद्रा लोकांकडे असणार हायेस्ट प्राइस मिळती आहे, चला विकून टाका. असं प्रत्येक शेअरच्या बाबतीत होत आहे. थोडीशी जरी वाईट बातमीची कुणकुण लागली तरी शेअर खूप मोठ्या प्रमाणावर झोडपला जातोय. म्हणजे आजचे हिरो मिळण्यापेक्षा आजचे व्हिलन किंवा आजचे ॲक्सिडेंट्स आपल्याला अधिक मिळत आहेत. पण कधी कधी असं होतं की मार्केट अचानक वाढू लागतं आणि आपल्याला तेव्हा वाटतं की अरे तेव्हा मार्केट पडत होतं, आपण संधी गमावली, थोडंसं धैर्य केलं असतं तर झालं असतं. त्यामुळं ज्यांच्याकडे काही भांडवल ज्यांनी बाजूला ठेवलं आहे, शक्य आहे खरेदी करून काहीसा अवधी देणं. त्यांनी थोड्या प्रमाणात जेवढं त्या म्हणजे एक समजा तुम्हाला 25 शेअर घ्यायचे तर 5-5 शेअरच्या टप्प्याने शेअर स्वस्तात गोळा करावेत. पण असं ठरवू नये की ते गोळा केल्याबरोबर मला महिन्याभरात पैसे मिळतील किंवा 2 महिन्यात पैसे मिळतील. या वेळेला शेअर वाढण्यासाठी अवधी जास्त लागेल, कारण सप्लाय अधिक येईल. प्रत्येक पॉईंटवर ज्याने खरेदी केलेले लोक असतील ते थांबलेले असतात. त्यामुळं प्रत्येक वेळेला शेअर वाढला की चला थोडा प्रॉफिट मिळतोय म्हणून विक्री मोठ्या प्रमाणावर येते. आणि ही विक्री संपल्याशिवाय शेअर जोरदार वाढत नाही. ही पण फेज लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला वाढून चांगला एक 12-15% प्रॉफिट मिळायला वेळ लागेल. पण जर तुम्ही सुरुवात केली नाही आणि अचानक मार्केट वाढू लागलं तर तुम्हाला संधी गमावलेल्याचंही वाईट वाटेल. म्हणून थोड्या थोड्या प्रमाणात
तुम्हाला जे शेअर घ्यायचेत म्हणून तुम्ही लिस्ट केली आहे त्या शेअरमध्ये घुसायला हरकत नाही, पण अजूनही स्मॉल कॅप मिड कॅपपासून दूर राहा. ते आवश्यकतेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर वाढले होते. लार्ज कॅपच्या किमती रिझनेबल झाल्या आहेत. अरविंद स्मार्ट स्पेसेसने अहमदाबादमध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी करार केला आहे. यातून त्यांना 600 कोटीचं उत्पन्न अपेक्षित आहे. हल्ली लिस्टिंग झालंय याचाही पत्ता लागत नाही. शोधावं लागतं, बाबा BSCला कितीला लिस्टिंग झाले, NSEला कितीला, नाही तर पूर्वी किती गर्जना व्हायची. ॲजेक्स इंजिनिअरिंगचं आज लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 593 रुपयाला आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजला 576 रुपयाला लिस्टिंग झालं. आज मेघमणी ऑर्गॅनिक्स हा शेअर वाढत होता, कारण टिटॅनियम डायऑक्साईड जे आहे त्याच्यावर अँटी डम्पिंग ड्युटी सरकार लावणार आहे. याचा फायदा मेघमणी ऑर्गॅनिक्सला मिळू शकतो. म्हणून 7% ते 8% हा शेअर वाढला होता. 76 रुपयाच्या आसपास मी पाहिलं. सायंट DLM यांना थेल्स या कंपनीकडून दीर्घ मुदतीची ऑर्डर मिळाली. LTI माइंट्रीने युरो बँकेबरोबर पुण्यात सर्व्हिस सेंटर उघडलं. सेनको गोल्डचं मार्जिन खूप कमी झालं. प्रॉफिट 69% कमी झालं. ते नेहमी कस्टम ड्युटी हेजिंग करतात, तर यावेळेला त्यांना हेजिंगमध्ये लॉसेस आले म्हणून शेअर पडला. AGS ट्रान्झॅक्ट यांचा बिझनेस आहे ATMमध्ये कॅश घालणं. त्यांनी गेले 6 महिने कामगारांना पगारच दिले नाही. त्यामुळं ते कामगारांनी ATMमध्ये कॅशच भरली नाही. त्यांची कॅश इन्व्हेंटरी 1000 ते 1500 कोटीची आहे. आज भारती एअरटेल सुद्धा पडला, कारण सिंगटेलकडे 27% हिस्सा आहे. तर या हिस्सापैकी काही 1 ते 1.5% एवढा स्टेक सिंगटेल विकण्याची शक्यता आहे. 8500 कोटीला हा विकण्याची शक्यता आहे. म्हणून भारती एअरटेलचा शेअर पडला. पण गॉडफ्रे फिलिप्सचा मात्र शेअर वाढला, कारण मॅनेजमेंटने चांगली मुलाखत दिली, चांगल्या गोष्टी सांगितल्या. Q1, Q2 या सगळ्यामध्ये त्यांची ग्रोथ चांगली झाली. सिगरेट व्हॉल्यूम ग्रोथ Q3 मध्ये सुद्धा त्यांची चांगली झाली आहे. त्यांनी फिलिप्स मॉरिस बरोबर ॲग्रीमेंट सुद्धा केला आहे. आणि चॉकलेटचा जो बिझनेस होता तो 130 करोडचा होता, तर हा बिझनेस ते बंद करणार आहे. तर तो व्यवसाय विकूनही त्यांना पैसे मिळू शकतील म्हणून. आणि गॉडफ्रे फिलिप्सने पूर्वी बोनस पण डिक्लेअर केला आहे. 1 शेअरला 2 शेअर बोनस दिलाय, म्हणजे डिक्लेअर केलाय, पण त्याची रेकॉर्ड डेट डिक्लेअर केली नाही. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. ज्या वेळेला त्यांना बोनस देण्याची परवानगी मिळेल त्यावेळेला बोनसची रेकॉर्ड डेट जाहीर होईल. सनोफीच्या ॲव्हेंटिस हिला मेरीलॉग या डायबेटिसचं औषध आहे बायोसिमिलर. त्यांना US FDA कडून मंजुरी मिळाली आहे. त्यांनी
ते औषध अमेरिकेमध्ये लॉन्च केलं आहे आणि सनोफी एली लिली याने हे औषध युरोपमध्ये लॉन्च केलं आहे. सनोफीला परवानगी मिळाली, पण बायोकॉनने सुद्धा परमिशनसाठी अर्ज केला, पण बायोकॉनला ही परवानगी नाही मिळाली. त्यामुळे त्याचा परिणाम बायोकॉनवर होईल, म्हणून बायोकॉनचा शेअर पडला आणि सनोफीचा शेअर वाढला आहे. आज बऱ्याच गोष्टी अशाच ऑड मार्केटमध्ये झाल्या. त्यापैकी एक गोष्ट सकाळच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितली नाही. सकाळी मी तुम्हाला व्हिडिओ दिला, त्याच वेळेला TV लावून बघितलं तर दिल्ली, बिहार आणि ओरिसा या तिन्ही ठिकाणी भूकंपाचे झटके बसले. 4.2 रिश्टर स्केलचे हे झटके बसले, म्हणजे जाणवण्यासारखे होते. त्याचाही परिणाम सुरुवातीच्या मार्केटवर झाला होता. म्हणजे मला जे वाटत होतं की 150 ते 200 पॉईंट मार्केट पडेल, त्याऐवजी 600 पॉईंटच्या आसपास मार्केट पडलं. कारण भूकंपाचाही परिणाम होता. कुठल्याही भूकंप असो, युद्ध असो, काही असो, प्रत्येक गोष्टीचा मार्केटवर परिणाम होत असतो. आणि व्हिक्सही 16वर गेला होता. त्यामुळे सुरुवातीला मार्केट अत्यंत व्होलटाईल होतं, पण नंतर हळूहळू मार्केट सुधारत गेलं आणि शेवटी मार्केट ग्रीनमध्ये बंद झालं. 22,800चा जो पॉईंट होता, तो पॉईंट मार्केटने चांगला डिफेंड केला आणि मार्केट एक 50 ते 60 पॉईंट तेजीमध्ये बंद झालं. जर हेच उद्या सुरू राहिलं तर साधारण 23,200 पर्यंतची रिलीफ रॅली आपल्याला मिळू शकते. फारशी काय मोठी मार्केटमध्ये सुधारणा नाही आहे, पण पेशंट आहे, समजा आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, तर 1-2 दिवस जसा त्याच्यामध्ये सुधार दिसतो, वा 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 वा, आज उत्साही दिसते. हां, ते जास्त टिकत नाही, कारण तेवढी ताकद नसते. पण 2-3 दिवस का होईना पेशंट बरा झाला आहे म्हणून आपण घरी घेऊन येतो आणि 2-3 दिवसांनी पुन्हा ॲडमिट करावं लागतं. तशापैकी सध्याची स्थिती आहे. 23,200 या निफ्टीच्या लेवलला किती मार्केट टिकाव धरत आहेत, किती व्हॉल्यूम राहत आहे, त्याच्यावर मग पुढची चाल अवलंबून आहे. पण सध्या तरी या रिलीफ रॅलीचा 23,200 हा रेझिस्टन्स असू शकतो. तरी पण बघावं लागेल. आजच्या भूकंपासारखं उद्या आणखीन काही अचानक झालं तर, पण आत्ताच्या स्थितीत तरी ही स्थिती आहे असं जाणवत आहे. बघूया. आता आपली भेट नेहमीप्रमाणे सकाळी होतच राहील. नमस्ते.